शेगाव शिवबसव ज्योतिबा मंदिरात कार्तिक दीपोत्सव काल सायंकाळी साजरा केला। या दीपोत्सवासाठी मंदिराला विद्युत रोषणाई आणि रांगोळी घालून सजावट करण्यात आली होती। भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम ज्योतिबा मंदिरचे ट्रस्टी अमर येळुकर, विश्वजित हसपे, या भागाच्या नगरसेविका रेखाऊ पारे, विश्वास धुराजी, उत्तम नाकाडे यांच्या हस्ते दीपस्तंभाचे पूजन करून दीप लावून शुभारंभ करण्यात आला। यानंतर दीपोत्सवासाठी उपस्थित असलेल्या भक्त मंडळीने या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पंथी पेटवून उजाळा आणून दीपोत्सव साजरा केला। या दीपोत्सवानिमित्त मंदिराच्या ट्रस्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 7 वाजता दुधाचा अभिषेक करून विशेष पूजा करण्यात आली। सायंकाळी दीपोत्सवानंतर हजारो भक्त उपस्थित राहून महाआरती केली। यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आला। भाविका खटकर यांच्या ग्रुपने 4 दिवस लागून भक्तिभावाने विठ्ठल रुक्माईची आणि महाभारतातील दृश्याची रांगोळीची सजावट करण्यात आली होती। यामुळे मंदिर दीप व रांगोळीने उजळून निघाले होते। गेली 11 वर्षे झाली या मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो। यंदाचे 11वे वर्ष असल्याने 11,000 दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। चांगल आपल्या हिंदू धर्माप्रमाणे कुलस्वामीला दिवा लावणं कार्तिक महिन्यामध्ये ही एक परंपरा आहे। आणि ही परंपरा सामूहिकरित्या आम्ही सर्व जे बेळगावकरातील जे भक्तजन आहोत की आपल्या ह्या ज्योतिबा मंदिरमध्ये सगळ्यांनी सामूहिकरित्या दिवा लावावा आणि दीप उत्सव करावा ह्या संकल्पनेतून आम्ही आज 11,000 दीप लावायची या मंदिर प्रशासनाची संकल्पना केली होती। त्यासाठी बेळगावकरातील सर्व भक्तांनी आम्हाला जे सहकार्य केलेले आहे, विशेषतः इथं ज्या दीप उत्सवानिमित्त जी रांगोळी काढली जाते त्यासाठी ज्या भगिनी आहेत त्या सकाळपासून रांगोळी काढले आणि हा एक दीप उत्सवाला एक वेगळं महत्त्व त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे। त्यासाठी ह्या दीप उत्सव मध्ये सहकार्य केलेल्या सर्व भाविकांचं मी आभार व्यक्त करतोय आणि असंच सहकार्य मंदिराला त्यांचं लाभो अशी इच्छा व्यक्त करतोय। त्याचबरोबर या मंदिराला गेली 10 वर्षांमध्ये जे बांधकाम चाललं आहे त्यासाठी बेळगाव परिसरातील सर्व भक्तांनी सहकार्य केलेलं आहे, त्यांचेही मी आभार मानतो। आज कार्तिक पौर्णिमेचं औचित्य साधून इथं शिवबसवनगर येथील ज्योतिबा मंदिरामध्ये आम्ही दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दीपोत्सव करण्याचा मागचा हेतू म्हणजे काय की आज समाजामध्ये जे राक्षस रूपाचा गुण सर्वत्र पसरलेला आहे त्याचा नायनाट होऊन सगळ्यांच्या मध्ये पुण्यस्मरण व्हावं, आपल्या घरामध्ये चांगली ऊर्जा प्राप्त व्हावी आणि आपलं जीवन सुखमय आणि चांगल्या प्रकारे जावं हीच भावना आपल्या मनामध्ये ठेवून आम्ही हा दीपोत्सवाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, दीपोत्सव करत असताना पूर्वी काळी सायंकाळच्या वेळी
आपली आई किंवा आजी सांगायची, चला रे मुलांनो 6 वाजलेले आहेत आणि आज आपण सडा शिंपण करूया आणि देवाजवळ दिवा लावूया आणि म्हणूया शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। आज कालांतराने सगळी मुलं मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे हा शुभं करोतीचा प्रकारच नाहीसा झालेला आहे। हा माध्यमाचा भाग बघितला तर आम्हाला एक इच्छा आहे की या दीपोत्सवाच्या औचित्य साधून प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी अभ्यास करणारा विद्यार्थी सुद्धा शुभं करोती म्हणावं आणि देवाचं नामस्मरण करून अभ्यासाला सुरुवात केली तर त्याचा अभ्यास नेहमी अत्यंत चांगल्या पद्धतीचा होईल आणि त्याचं शिक्षण हे प्रगतीपथावर होईल। फक्त एकच एक विनंती आहे की सर्वांनी या दीपोत्सवाला आम्हाला सहकार्य केलं। काही एक युवक मंडळ आहे की शिक्षण घेत असताना रांगोळीला रंग देण्याचं काम करत असतात। नेहमी दरवर्षी मोफत आपल्याकडे येऊन रांगोळी टाकतात। 4 दिवस सतत ते विना मोबदला आमच्यासाठी कार्य करतात। त्या रांगोळीमध्ये रंग भरताना असं वाटतं की यांना खरोखरच जीवनाचा अर्थ कळलेला आहे, कारण रंगसंगत इतक्या चांगल्या पद्धतीने करतात की म्हणजे यांचं जीवन सुखमय आणि समृद्धीचं आहे। रंगसंगत घालताना सगळ्यांना रंगसंगतीचा योग नसतो, अनुभव नसतो, मात्र काही जणांनाच असं असतं की रंगसंगत जमते, अशांचं जीवन हे समृद्धीचं असतं। फक्त या शेवटी असं सांगेन की शिवबसवनगर येथील ज्योतिबा मंदिरामध्ये दरवर्षी हा दीपोत्सवाचा कार्यक्रम होत असतो। तुम्ही सर्वांनी इथं यावं आणि आम्हाला सहकार्य करावं हीच आग्रहाची विनंती। धन्यवाद। साधारण 4 वर्ष झाली आम्ही आतमध्ये रांगोळी सेवा वगैरे देत आहोत, आम्ही आणि माझं हे ग्रुप। तर दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षीही सुद्धा रांगोळी सेवा दिलेली आहे। तर म्हणजे अशी अपेक्षा आहे की लोकांनी ह्या दीपोत्सवाला दरवर्षीप्रमाणे जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा आणि हा दीपोत्सव एक उत्सवाप्रमाणे साजरा करावा। तर साधारण आम्हाला रांगोळीसाठी म्हणजे मदत म्हणजे ज्योतिबा मंदिरचे ट्रस्टी वगैरे आम्हाला मदत करतात। पूर्ण ज्योतिबा मंदिर ट्रस्ट आम्हाला मदत करतं की काय रांगोळी घालायची आहे, काय काढायचं आहे, किंवा साधारण आम्ही ह्याला 8 दिवस आम्ही ह्या कामात लागतो की ह्या वर्षी आपण काय लोकांसाठी नवीन साजरा देखावा आम्ही दाखवू। प्लस त्याच्यामध्ये मंदिरचे पुजारी असो किंवा आम्हाला हे पूर्ण मंदिरचे ट्रस्टी असो तर सर्व प्रकारची आम्हाला मदत देतात आणि हा होणारा उत्सव, हा दीप उत्सव हा चांगल्या प्रमाणे व्हावे हा करून घेतात।